जरांगे काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मनोज जरांगे यांचा हा महामोर्चा सध्या मुंबईमध्ये धडकलेला आहे। भगव्या टोप्या घालून सध्या मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भगवे झेंडे फडकावत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या मराठा बांधवांकडून दिल्या जात आहेत। मनोज जरांगे यांचा हा महामोर्चा सध्या मुंबई व्यापून टाकतोय। तब्बल 3000 गाड्यांच्या ताफ्यांसह मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आरक्षण घेणारच असं या आंदोलकांनी अगदी भूमिका ठणकावून सांगितलेली आहे आणि ओबीसीतून आम्हाला आरक्षण हवं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी हे आंदोलनाचं हत्यार पुन्हा एकदा उपसलेलं आहे। 2 वर्ष आधी देखील मनोज जरांगे आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत बसले होते आणि 2 वर्षानंतर ठीक याच दिवशी मनोज जरांगे पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईमध्ये धडकलेले आहेत। ही 3 दृश्य आपण पाहतोय। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत मराठा बांधव आपल्याला दिसतायत। अगदी एक वेगळाच जोश त्यांच्यात आपल्याला पाहायला मिळतोय। आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा आझाद मैदानावर आंदोलन आहे। कोणत्याही क्षणी ते आझाद मैदानात पोहोचतील, मात्र त्या आधीच त्यांची वाट पाहण्यासाठी पूर्ण आझाद मैदान जे आहे ते पूर्ण खचाखच भरलेलं आहे। सध्या सर्व आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानात आहेत, मात्र अनेक आंदोलक मैदानाबाहेर देखील आहेत। दत्ता गणवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेतच। दत्ता, आपण पाहतोय कोणत्याही क्षणी मनोज जरांगे यांचा ताफा आझाद मैदानात पोहोचेल, काय सांगाल? नक्कीच रोषाली, अवघ्या काही मिनिटांमध्ये मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती दाखल होणार आहेत आणि मनोज जरांगे पाटलांना मंचाकडे येण्यासाठी असा स्वयंसेवकांनी या ठिकाणी रस्ता सुद्धा तयार केलेला आहे। इकडल्या बाजूचं जे गेट आहे त्या बाजूच्या गेटमधून मनोज जरांगे मैदानावरती प्रवेश करतील आणि या स्वयंसेवकांच्या घराण्यामधून मनोज जरांगे पाटील हे मंचावरती दाखल होतील। मनोज जरांगे पाटील याची येण्याची उत्सुकता या सगळ्या लोकांना लागलेली आहे। आपण बघू शकता की अगदी खचाखच हे जे मैदान आहे ते भरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। असंख्य मराठा बांधव हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून, कानाकोपऱ्यातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून, विदर्भातून, खानदेशातून या सगळ्या परिसरातून हे मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सातत्याने सुरू होत आहे। करेंगे मरेंगे हम सब जरांगे अशा स्वरूपाच्या घोषणा, एक मराठा लाख मराठा यासारख्या घोषणा, त्याच्या टोप्या ज्या आहेत त्या घालून सुद्धा या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव मोठ्या संख्येने जमलेले आहेत। जिकडे पाहाल तिकडे लोक उभे असलेले, बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी आसपासच्या इमारतीवरती सुद्धा लोक गेलेले, झाडांवरती सुद्धा लोक जाऊन हा सगळा सोहळा जो आहे तो पाहत असतात। झाडावरती सुद्धा लोक चढलेले आहेत। जिकडे जागा भेटेल तिकडे लोक जे आहेत उभे असल्याचं, थांबले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। सगळीकडे मराठा बांधव लोक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आझाद मैदानाने सुद्धा ही आतापर्यंतची अभूतपूर्व मोठी गर्दी जी आहे ते सध्या मुंबईमध्ये बघितलेली आहे। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झाल्यानंतर ही गर्दी आणखी मोठ्या संख्येने वाढू शकते। मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की मी मुंबईमध्ये धडकणार, आझाद मैदानामध्ये उपोषण करणार आणि खऱ्या समुद्राला भेटायला गर्दीचा समुद्र येणार अशा स्वरूपाची बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर लोकांचा गर्दीचा समुद्र सध्या आझाद। 2 दिवसांपासून बीड पासून ते मुंबईचा प्रवास जो आहे तो जरांगे पाटील यांनी केलेला होता आणि ठिकठिकाणी त्यांचं या प्रवासादरम्यान स्वागत देखील करण्यात आलेलं होतं आणि ठिकठिकाणी त्यांनी भाषणं सुद्धा दिलेली होती। त्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती सध्या स्थिर नसल्यामुळे जरांगे पाटील जे आहेत ते सध्या आपल्या गाडीमध्येच आराम करताना आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबत लाखोंचा मराठा समुदाय जो आहे तो या ठिकाणी आंदोलनासाठी पोहोचलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने सर्व मराठा बांधव जे आहेत ते आपल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरतून मुंबईत दाखल झालेले आहेत। त्यामुळे आज 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी जी आहे मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलेली आहे, परंतु आजच्या एका दिवसाच्या आंदोलनामध्ये हा सगळा प्रश्न सुटला जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर 1 दिवसाचीच परवानगी देण्यात आलेली आहे आणि आज तोडगा तुम्ही आम्हाला धक्का देऊ हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आम्ही आमचं कामच करतोय। आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीने भगवा वादळ जे ते सध्या मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झालेलं आहे। हे उपोषण 1 दिवसापेक्षा जास्त दिवस सुरू राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते, कारण त्या पद्धतीची तयारी या सगळ्या मराठा आंदोलकांची दिसते।
एकंदरीतच ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच प्रमुख मागणी असल्याचं समाज बांधव सांगतायत आणि आमची पिढी आरक्षणाशिवाय गेली आहे, आता मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही असा पवित्रा घेतलाय। मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरू आहे। गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा जो दर्जा आहे तो महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे। एकीकडे गणेशोत्सवाचं वातावरण मुंबईमध्ये तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आता मनोज जरांगे पाटील हे थेट मुंबईत दाखल झालेले आहेत। मुंबईतील आयकॉनिक अशा आझाद मैदानामध्ये ते आंदोलन करतात, आमरण उपोषण करतात। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरकारचे किंवा मराठा समन्वयक समितीचे काही नेते त्यांची भेट घेणार आहेत का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील जे नवे उपसमितीचे अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा ही सगळी दृश्य आपण पाहतोय बघा, त्यांची जी गाडी आहे मनोज जरांगे पाटील ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। एक एक करून गाड्यांचा जो ताफा आहे तो या ठिकाणी पोहोचतोय। अगदी फुलांची उधळण करून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये होत आहे। थोड्याच वेळात मनोज जरांगे जर हे 2 आझाद दिवसापूर्वीची परिस्थिती मैदानातील पाहिली तर मंचावर आहेत। जुन्नरमध्ये छत्रपती लोक जमलेले आहेत आणि त्यांना पांगवण्याचा, त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या समर्थकांकडून, कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यांची गाडी आझाद मैदानामध्ये पोहोचलेली आहे, मात्र त्यांना मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा गर्दीतून मोठा रस्ता काढावा लागतोय। त्यांच्या कार्यकर्त्यांना हा सगळी गर्दी पांगवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतायत आणि मैदानात अगदी मैदानापर्यंत पोहोचलेत। स्टेज पासून 100 फूट अंतरावरती मनोज जरांगे पाटील यांची गाडी आहे, मात्र त्यांच्या गाडीच्या समोर इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे की त्यांची गाडी पुढे येऊ शकत नाही। जे सगळे समर्थक आहेत, जे काही कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या सहकार्यांना प्रयत्न करावे लागतायत। आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची गाडी जी आहे ती मैदानामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि तिथून पुढे मनोज जरांगे पाटील हे चालत मंचावरती दाखल होणार आहेत। मनोज जरांगे पाटील हे सातत्याने जवळपास 48 तासापासून हा सातत्याने अंतरवाली सराटी ते मुंबई असा प्रवास करतायत। 1 मिनिट सुद्धा तो झोपलेला नाही, त्यांनी आराम केलेला नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती अस्वास्थ्य जे आहे ते बरं नाही, त्यामुळे सध्या ते गाडीतच आराम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांची गाडी घेऊन आझाद मैदानावरती पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तीच ही गाडी जी आहे ती आपण बघू शकताय की सध्या आझाद मैदानाच्या मध्ये आलेली आहे आणि तिथून पुढे मनोज जरांगे पाटील हे चालत मैदानापर्यंत येऊ शकतात। पण सध्या त्यांची गाडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। फक्त स्टेज पासून 100 फूट अंतरावरती मनोज जरांगे हे पोहोचलेले आहेत, मात्र गर्दी इतकी आहे की गर्दीतून रस्ता काढत काढत त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी वेळ लागतोय। आपण बघताय की हे सगळे त्यांचे समर्थक त्यांच्या गाडीवर बसलेले आहेत आणि ते हात करून लोकांना गर्दीतून पांगवण्याचा प्रयत्न करतायत। अगदी काही वेळात मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यांनी जे पुकारलेलं ऐतिहासिक आंदोलन होतं, ऐतिहासिक आझाद मैदानावरचं आमरण उपोषण आंदोलन होतं, त्या उपोषण आंदोलन देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आजपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिलं होतं आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण तसेच अन्य मागण्यांसाठी आता थेट मुंबईतील आझाद मैदान गाठलेलं आहे। लोकशाहीत कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आंदोलनासाठी जे नियम व निकष कायदे तयार केलेले आहेत त्या नियमानुसार हे आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही। आणि मुंबई उच्च न्यायालयानेही निकष ठरवले असल्यामुळे सरकारच्या हातात काहीच नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय बघा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, गाड्यांचा जो ताफा आहे तो सध्या मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झालेला आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। एक एक करून ज्या गाड्या आहेत त्या डी झोन मधून पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जो डी झोन आहे, जो एंट्रन्स आहे तो रिकामी करा असं सुद्धा सांगण्यात येत आहे। सगळी थेट टॉप अँगलची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय बघा, कशा पद्धतीचं वातावरण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे, भगवे झेंडे या ठिकाणी फडकावले जात आहेत। भगव्या टोप्या घालून, भगवी उपर्ण घालून मराठा समाज जो आहे तो मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये आक्रमक झालेला आहे। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी मराठा समाज जो आहे तो सध्या मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झालेला आहे। ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण हवे यासाठी हा समाज जो आहे तो सध्या आक्रमक झालेला आहे। ओबीसीमध्ये आज 350 पेक्षा अधिक जाती आहेत। वैद्यकीय प्रवेशाचं उदाहरण जर पाहिलं तर ओबीसी अंतर्गत कट ऑफ हा आर्थिक तसेच सामाजिक मागासवर्गीयांपेक्षा एसीबीसी मराठा किंवा अधिक आहे, तर एसीबीसीचा कट ऑफ हा आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हणजेच ईडब्ल्यूएस कट ऑफच्या वर आहे। त्यामुळे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला
आरक्षणाच्या मागणीमुळे समाजातील विद्यार्थ्यांचं नेमकं किती भलं होणार आहे याची हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. राजकीय आरक्षण नाहीये, त्यामुळे मराठा समाजाच्या हिताचा विचार करून अभ्यासपूर्वक मागणी करा, ही मराठा समाजाची जबाबदारी असं सुद्धा मंचावर जाणार आहेत, मंचावर दाखल होणार आहेत. मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमले, ज्यांची वाट आणि पाहिली मनोज जात जरंगे पाटील होती. आता मंचावरती यायला सुरुवात झालेली आहे. वृषाली, आपण बघू शकता की मनोज जरंगे पाटीलांना अत्यंत सुरक्षित वातावरणात पोलीस मंचाकडे घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सगळा जो गदारोळ आहे तो मनोज जरंगे पाटील यांना मंचावरती घेऊन येण्यासाठी सुरू आहे. पोलीस आहेत, कार्यकर्त्यांना बाजूला करतायत. मनोज जरंगे यांची प्रकृती सध्या बरी नाही, त्यामुळे त्यांना सुरक्षित पद्धतीनं मंचावरती आणलं जात आहे. त्यांचे जे 4 महत्वाचे सहकारी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यांना आंदोलनाची पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. मनोज जरंगे या मोर्चाला सुरुवात केली होती. आज तिसऱ्या दिवशी सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि 48 तासाचा त्यांनी अथक प्रवास केलेला आहे. त्यांनी एक क्षण सुद्धा आराम केलेला नाही आणि आता मनोज जरंगे पाटील हे मंचावरती यायला निघालेले आहेत. थकलेल्या अवस्थेमध्ये मनोज जरंगे पाटील जे आहेत ते मंचावर इथं पाहायला मिळत आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी जे आहेत ते संवाद साधत असल्याचं पाहायला मिळतंय. जालन्याचे पूर्वीचे SP आहेत बलकवडे, ते सुद्धा मनोज जरंगे यांच्यासोबत संवाद साधतायत. पोलीस आहेत आणि सगळे त्यांचे कार्यकर्ते आहेत. मनोज जरंगे पाटील आता मंचावरती येत आहेत. आपण बघू शकता की या सगळ्या कार्यकर्त्यांना इथं जात आहे आणि अत्यंत हळू पद्धतीने मनोज जरंगे पाटील हे मंचावरती दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय. अवघ्या काही क्षणात मनोज जरंगे पाटील होत आहे. मंचाच्या पायऱ्यापर्यंत मनोज जरंगे पाटील इथं पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 48 तासापासूनचा हा सगळा प्रवास करून मनोज जरंगे पाटील पोहोचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळे कार्यकर्ते आहेत त्यांचे आणि असंख्य पोलीस सुद्धा असताना आपल्याला गर्दी जास्त असल्यामुळे निश्चित गदारोळ होत आहे. एक कार्यकर्त्याकडून केलं जात आहे ते त्यांनी स्वागत स्वीकारले. मंचाच्या पायरीवरती डोकं टेकून मनोज जरंगे पाटील या ठिकाणी ते नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत आणि मनोज जरंगे पाटील आता मंचावरती दाखल झालेले. त्यांनी अवघ्या काही क्षणामध्ये उपोषणाला सुरुवात. त्यांची नेहमी पद्धत आहे की मंचावरती छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा ठेवला जातो आणि त्या पुतळ्याला नतमस्तक होऊन पुतळ्यासमोर डोकं टेकून मनोज जरंगे पाटील आपल्या उपोषण आंदोलनाला सुरुवात करतात आणि आता तोच क्षण जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज जरंगे पाटील मंचावरती आलेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने ते सध्या निघालेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना करून ते सध्या नागरिकांना अभिवादन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. इथं पुष्पहार आणलेला आहे. तोच पुष्पहार मनोज जरंगे पाटील जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घालणार आहेत. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायला सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मनोज जरंगे पाटील या ठिकाणी नतमस्तक होऊन अभिवादन करतायत आणि हाच तो क्षण आहे. या क्षणाला मनोज जरंगे पाटील आपलं उपोषण सुरू करतात. खरं तर सातत्याने 48 तासाचा प्रवास केलेला आहे. जेवण सुद्धा त्यांनी केलेलं नाही, मात्र तसं असताना सुद्धा आता ते प्रत्यक्षात उपोषण सुरू करतायत. त्यामुळे हे त्यांच्या प्रकृतीसाठी अत्यंत अडचणीचा उपोषण असतं, मात्र तरीही मनोज जरंगे पाटील समाजासाठी प्रकृतीची चिंता करत त्यांचं हे आमरण उपोषण सुरू झालेलं आहे. आझाद मैदानावरती त्यांनी उपोषण केलेलं आहे. खरं तर यापूर्वी सुद्धा त्यांनी आझाद मैदानावरती येऊन उपोषण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना वाशीमध्ये आणि त्यांना GR दिला होता. त्यानंतर परत गेले होते, मात्र समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या उपोषण आंदोलनाला बघितलं आपण सध्या माध्यमांशी बोलण्याची शक्यता तर मनोज जरंगे हे थोड्याच वेळात आता माध्यमांसोबत बोलणार आहेत आणि त्यासाठी सर्व माध्यमं देखील आता सज्ज झालेली आहेत. मनोज जरंगे काय बोलतात याची वाट सगळेजण पाहत होते, संपूर्ण महाराष्ट्र पाहत